पुण्यातील कसबा बावडा परिसरातील पाटील गल्ली इथं मंगळवार 30 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस एक 19 वर्षीय तरुणी बाकड्यावर बसून अश्रू ढाळत असल्याचं दृश्य नागरिकांच्या नजरेस पडलं। ती सतत डोळे पुसत रडत होती। ही बाब टिपू मुजावर यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं मित्र ओंकार पाटील यांना याची माहिती दिली। यानंतर मुजावर आणि त्यांच्या मित्रांनी त्या ठिकाणी धाव घेत तरुणीशी संवाद साधला। तिला धीर देत संपूर्ण प्रकार समजून घेतल्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। पुढील कारवाईनंतर संबंधित तरुणीला तिच्या कुटुंबियांकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आलं। चौकशीत तरुणीनं सांगितलं की सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणानं तिला चुकीची माहिती देत कोल्हापूरला येण्यास सांगितलं होतं। कसबा बावडा इथं मामा राहत असल्याचं सांगत तिथे येण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात तो तरुण तिला भेटायलाच आला नाही। 4 दिवसांपूर्वी ती पुण्याहून घरातून निघाली होती। तिच्याकडे मोबाईल किंवा पैसे काहीच नव्हते। संबंधित तरुणानं तिला सतत दिशाभूल करत वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं। अखेर मंगळवारी कसबा बावड्यात येण्यास सांगूनही तो न आल्यानं ती मानसिकदृष्ट्या कोलमडली आणि रडत बसली। तरुणीची अवस्था पाहून परिसरातील तरुणांनी तिची चौकशी केली। तिच्या आईच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला। पुण्यात तिच्या आईनं आधीच मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती। मुलगी कसबा बावडा इथं सुरक्षित असल्याची माहिती मिळताच आईनं भावनिक होऊन आनंद व्यक्त केला आणि मदत करणाऱ्या तरुणांचं मनापासून आभार मानले। दरम्यान पुणे पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे यांनी या तरुणीशी संपर्क साधून संबंधित युवतीला शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची विनंती केली। त्यानुसार तरुणांनी तिला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी तिची समजूत काढत समुपदेशन केलं आणि नातेवाईकांकडे सुरक्षितरित्या सुपूर्द केलं।